नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये मी महेंद्र आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. जशा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रिझल्ट लागला तेव्हापासून शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठेही कार्यान्वित नाही आहे. त्यांनी कुठेतरी नांगी टाकलेली आहे. कारण अजित पवार गटाला जे सक्सेस भेटलं त्यानंतर शरदचंद्र पवार हे खरंच आता रिटायरमेंट घेतील. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे या आपापल्या म्हणजे दुसऱ्या पक्षांमध्ये जागा शोधतील किंवा त्या पद्धतीने ते लढा देणार नाही अशा गोष्टी चालू होत्या. इव्हाना आपण बघतही होतो. परंतु शरदचंद्र पवार वयाच्या 86व्या वर्षी एवढे शांत कसे बसू शकतात? कारण ज्यांनी 60-70 वर्ष ही राजकारणात घातली आणि ते असा माणूस ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व काही पाहिलं, अशा राजकीय माणसाने शांत बसणं हे कोणालाही पटत नव्हतं. त्यांच्या जे महाराष्ट्र राजकारणातले अनुभवी किंवा अभ्यासूक जे नेतृत्व आहे किंवा अभ्यास करणारे जे सर्व लोक आहेत त्यांना हे पटत नव्हतं. परंतु आत्ता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरनं निश्चितच असं वाटतंय की शरदचंद्र पवार यांनी आपल्याला शरदचंद्र पवार का म्हणतात? अजित पवार नेहमी म्हणायचे तुम्ही असाल खूप मोठ्या बापाचे, परंतु मीही मोठ्या काकाचा म्हणजे मीही काकाचा पुतण्या आहे, माझा काका खूप मोठा आहे. हे असं का म्हणायचे ते याचा प्रत्यय आता आपल्याला येताना दिसत आहे. निश्चितच त्यांनी सुनेत्राताई पवार ज्या आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करत आहेत, ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांना कसा म्हणजे त्यांनाही पलटवार किंवा त्यांचं अस्तित्व हे NDAमध्ये जेवढं आहे त्यामध्ये शरदचंद्र पवार कसे गोष्टी फिरवतायत हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. व्हिडिओ हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, शरदचंद्र पवार गटाच्या ज्या मागच्या आठवड्यातल्या 2 गोष्टी आहेत, ज्या 2 हालचाली आहे प्रमुख, त्या बघण्यासारख्या आहे. सर्वप्रथम शरदचंद्र पवार हे स्वतः विधानसभेमध्ये खूप दिवसाने गेले त्यांनी दालन निवडलं शिंदे गटाचं. एकनाथ शिंदे यांचं त्यांनी दालन निवडलं. तिथे त्यांनी आमदारांची बैठक घेतली. हे सर्व केव्हा घडलं? ज्यावेळेस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 खासदार हे पुन्हा आता NDAमध्ये जात आहेत अशा बातम्या ज्यावेळेस येत आहेत माध्यमांमध्ये, त्यावेळेस शरदचंद्र पवार यांची ही कृती खरंच समजण्यापलीकडे आहे. त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं की ते दालन जवळ होतं म्हणून ते तिथे गेले शरदचंद्र पवार गट. परंतु हे जरी ते सांगत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याला अभ्यास आहे त्याला नक्कीच माहिती आहे शरदचंद्र पवार गट हे स्वास्थ्याच्या कारणामुळे किंवा तिथे गेल्यावर लगेच दालन कुठले याच्यामुळे ते कधीही तिथे जाणार नाही. पडद्यामागच्या ज्या हालचाली आहेत त्याचाच त्यांनी प्रत्यय हा महाविकास आघाडीतील काही पक्षांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असंही बोललं जातं आहे की शरदचंद्र पवार आता वाटाघाटी, कारण जयंत पाटील यांनीही भाजपच्या नेत्यांसोबत भेट घेतली याचंही उदाहरण आहे. आणि त्यानंतर हे शरदचंद्र पवार यांचं जी गोष्ट आहे ती नक्कीच कुठेतरी भुवया उंचावणारी गोष्ट आहे. त्यानंतर एक येतं रोहित पवार. कर्जत जामखेड येथे जी नगरपंचायत आहे, कर्जतची नगरपंचायत, तिथे राम शिंदे म्हणजे भाजपचे राम शिंदे आणि रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे या दोघांची युती आपल्याला पाहायला मिळाली. हे दोघेही एकमेकांविरुद्ध कट्टर. रोहित पवार यांनी 2दा राम शिंदे यांचा पराभवही केला. त्यानंतर जे पूर्ण काही त्यांचा संघर्ष आहे हा महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु अशा स्थितीमध्ये या दोघांची स्थानिक पातळीवर युती म्हणजे निश्चितच हे पुन्हा एक सांगण्याचा प्रयत्न आहे की आता आगामी काळामध्ये शरदचंद्र पवार गट एक मोठा गेम हा राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खेळणार आहे. आणि त्याचेच हे जे आपल्याला रिझल्ट आहेत, ज्याचेच हे प्रत्यय आपल्याला या कृतींमधून दिसून येत आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी नक्कीच सांगितलं की मी स्थानिक लोकांमध्ये जास्त ढवळाढवळ करत नाही. पातळीवर त्यांनी नगरसेवकांनी जो निर्णय घेतला त्याला माझं अनुमोदन आहे किंवा माझा त्याला काहीही आक्षेप नाही. परंतु ह्या गोष्टीमुळेही अजून पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे काही हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या निश्चितच आगामी काळात त्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप आणणाऱ्या आहेत. आणि आता यावरती अजून एक आहे की सुनेत्राताई पवार, जेव्हा अजित पवार हे स्वतः ॲक्टिव्ह होते त्यावेळेस तो भाग वेगळा, परंतु आता सुनेत्राताई पवार यांच्यासोबत किती वेळ NDA चालेल, देवेंद्र फडणवीस किती वेळ त्यांच्यासोबत युती करून पुढे राहतील भरोसा नाही आहे. त्यामुळेच शरदचंद्र पवार यांनी आधीच
म्हणजे दोन नाराजी जे सुनेत्राताई पवार यांच्या पक्षात आहेत, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांसारखे ज्येष्ठ नेते जे आधीच नाराज आहेत, ते ऑलरेडी शरदचंद्र पवार यांच्या संपर्कात आहे. आणि उद्या जर आपण NDA सोबत गेलो तर ह्या पक्षातनं, म्हणजे जसे शरदचंद्र पवार पक्षातनं आत्ता इन्कमिंग चालू होतं अजित पवार गटात, तसंच अजित पवार गटाकडनं शरदचंद्र पवार गटाकडे इन्कमिंग होऊ शकतं आणि त्यातून निश्चितच NDA भाजप आपला फायदा साधून घेऊ शकतं. सत्तेमध्ये केंद्रात सत्ता असू द्या किंवा राज्यात सत्ता असू द्या. सो त्यामुळेच कुठेतरी भाजपलाही माहिती आहे की शेवटी शरदचंद्र पवार आणि रोहित पवार ह्यांसारख्या नेत्यांमधनं आपण अजून पक्ष वाढू शकतो. जर त्यांना आपण घेतलं तर सुनेत्राताई पवार यांच्या निम्मी लोक तर निश्चितच कुठेतरी पुन्हा शरदचंद्र पवार गटाकडे येऊ शकतात. सो निश्चितच बघूया तुम्हाला काय वाटतं या सर्व विषयाबद्दल, ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. कारण शेवटी शरदचंद्र पवार यांना उगाच राजकारणातला चाणक्य म्हणत नाही, कारण त्या चाणक्यामुळेच 2019मध्ये आपल्याला जी उलथापालथ बघायला मिळाली, ज्याचा पाया रचला गेला, त्याच पायाचा आता 6 वर्ष पूर्ण कंप्लीट होत आहेत, जवळपास 7वं वर्ष चालू आहे आणि आता पुन्हा एकदा अशीच काहीशी न्यूज आपल्याला बघायला मिळू शकते. बघूया कितपत ह्या गोष्टींमध्ये अर्थ आहे. तुम्हाला काय वाटतंय या गोष्टींबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.